इराण इस्रायलच्या युद्धामध्ये अमेरिकेनं कोट्यावधी रुपये खर्च केलेले आहेत। शस्त्रसाठ्यावर अमेरिकेनं मोठा खर्च केलाय। इराणवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेनं फायटर जेट मिसाईलचा वापर केलाय। दरम्यान यामध्ये इराणनं अमेरिकेचे अनेक फायटर जेट्स पाडल्यानं अमेरिकेचं मोठं नुकसान सुद्धा झालंय। युद्धात अमेरिकेचा 2 लाख कोटींचा चुराडा। युद्धामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका। पहिल्या 6 दिवसातच 2 लाख कोटींचा खर्च। अमेरिकेचे इराणवर जोरदार हल्ले सुरूच आहे। महागड्या मिसाईल आणि महागड्या ड्रोनच्या माध्यमातून अमेरिका इराणवर हल्ले करत आहे। मात्र या युद्धात अमेरिकेलाच याचा मोठा फटका बसतोय, कारण युद्धाच्या पहिल्या 6 दिवसात अमेरिकेच्या 2 लाख कोटींचा चुराडा झालाय। मात्र हे युद्ध अजून काही दिवस असंच सुरू राहिलं तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। अमेरिकेला इराण विरुद्धच्या युद्धासाठी पहिल्या आठवड्यामध्येच तब्बल $13 बिलियन एवढा खर्च करावा लागला आणि पहिल्या 10 दिवसामध्ये 28,000 कोटींपेक्षा सुद्धा जास्त वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र आणि दारुगोळा यासाठी खर्च करावा लागला। एकूणच ज्या प्रकारची तयारी अमेरिकेनं इराण विरुद्धच्या युद्धासाठी केली होती त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे। त्याच्याही पुढे जाऊन इराणनं त्याची रणनीतीच एक प्रकारे असिमेट्रिक वॉरफेअरच्या माध्यमातून इकॉनॉमिक ॲट्रिशन म्हणजेच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला कसं जास्तीत जास्त भगदाड पाडता येईल या अनुषंगाने अवलंबलेली आहे। अमेरिका आणि इराण युद्धाचा आजचा 13वा दिवस। अमेरिका आणि इस्रायल इराणवर संयुक्त हल्ले करताय, त्यामुळे इराण लवकर माघारी घेईल अशी अमेरिकेला आशा होती। मात्र इराणनंही जिद्दीवर पेटला असून माघार घ्यायला तयार नसल्यानं अमेरिकेला मोठं नुकसान सहन करावं लागतंय। युद्धात अमेरिकेचं F-18, F-15 फायटर जेट्स इराणकडून खाक। इराणचे स्वस्त ड्रोन पाडण्यासाठी अमेरिकेकडून महागड्या मिसाईलचा वापर। मिसाईल लॉन्च एअर डिफेन्सवर एका दिवसात 6,291 कोटी रुपये खर्च। हवाई हल्ले करण्यासाठी अमेरिकेकडून प्रत्येक दिवसाला 276 कोटी रुपये खर्च। ग्राउंडवरच्या ऑपरेशनसाठी अमेरिकेकडून दिवसाला 45 कोटी रुपये खर्च। आज घडीला सुद्धा 50,000 ते 80,000 ड्रोन्स हे इराणकडे उपलब्ध आहेत। अशा प्रकारची माहिती आपल्याकडे असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असिमेट्रिक वॉरफेअरच्या माध्यमातून इकॉनॉमिक ॲट्रिशन म्हणजेच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला कसं जास्तीत जास्त नुकसान करायचं यासारखी रणनीती एकूणच इराण हा अमेरिका आणि इस्रायल यांच्या जोडगोळी विरुद्ध वापरताना दिसतोय। आज घडीला साधारणतः $0.8 बिलियन प्रति दिवस एवढा खर्च अमेरिकेला या युद्धासाठी त्या ठिकाणी करावा लागतोय। दरम्यान हे युद्ध असं सुरू राहिल्यास अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला अजून मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, कारण इराणवर हल्ले करण्यासाठी आणि स्वतःच्या रक्षणासाठी अमेरिकेकडून मोठा खर्च केला जातोय। इराणही अमेरिकेवर हल्ले करतंय, तसंच इराणनं पुन्हा अमेरिकेला इशारा दिला, त्यामुळे हे युद्ध असं सुरू राहण्याची शक्यता आहे। अमेरिकेला आणखी मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।